युतीसाठी थेट संघाची मध्यस्थी आता होणार असल्याचं कळतंय। मतांची विभागणी टाळण्यासाठी संघ नेत्यांची मध्यस्थी आता या ठिकाणी होते काय बघावं लागणार आहे। भाजपची राष्ट्रीय कोर टीम याबद्दल आता चर्चा करणार आहे। दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळात याबद्दलची चर्चा होईल। पहिली चर्चा ही मातोश्रीवर करायला भाजपही अनुकूल असल्याचं कळतंय। भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंशी आता लवकरच चर्चा करणार आहे। लोकसभेआधीच विधानसभा जागा वाटपाची सेनेची अट आहे आणि आता अमित शहा आणि ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंशी या सगळ्या अटी शर्तींना घेऊन चर्चा करतील असं कळतंय। पण याबद्दल संघ मध्यस्थी करू शकतं असं देखील आपल्या सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, आता युती व्हावी या विषयाला घेऊन भाजप आग्रही होताना दिसत आहेत। आता त्यांच्या बाजूने प्रयत्न होताना दिसत आहेत। संघ मध्यस्थी करणार का? विशाल, जे आता आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे लेटेस्ट त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत सरांनी थेट मातोश्रीशी संपर्क साधलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं, हिंदुत्ववादी पक्षांची मतं विभागली जाऊ नये, मतं फुटू नयेत, त्याचा फायदा विरोधकांना मिळू नये या संदर्भात मोठी चर्चा झालेली आहे। त्याचमुळे भाजप आणि शिवसेना ही हिंदुत्वासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या दोन प्रमुख पक्षांची मतं विभागली जाऊ नये, त्यांनी एकत्र राहावं असा एक संदेश म्हणा किंवा एक प्रकारे समजावणं म्हणा हे दोन्ही पक्षांकडनं झालेलं आहे। याबद्दल सखोल चर्चा झालेली आहे। त्यामुळे युतीची चर्चा जी आहे ती फक्त फोनाफोनीवरती होती, ती पुढे सरकत नव्हती। प्रत्यक्ष बैठक घेऊन जागा वाटपाला अंतिम स्वरूप देणं हे महत्त्वाचं होतं। त्यासाठी आता खऱ्या अर्थाने पुढे जी युती चर्चा जी आहे ती पुढे सरकताना दिसते आहे आणि मोहन भागवत सरांनी याबद्दल पुढाकार घेतल्यानंतर मध्यस्थी केल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडनं म्हणजे शिवसेनेकडनं आणि भाजपकडनं या संदर्भात आता अधिकृत चर्चा जी आता येत्या काही दिवसातच लवकर होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीतले जे कोर टीम सदस्य आहेत त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील आणि इतर नेते असतील, मंत्री असतील, हे स्वतः मातोश्रीवरती येणार आहेत आणि ते थेट उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत मातोश्रीवरती येऊन। त्यावेळेला शिवसेनेचं देखील शिष्टमंडळ उपस्थित असणार आहे। शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि भाजपचे शिष्टमंडळ हे आमने सामने सर्वात आधी लोकसभेची चर्चा करणार आहेत। मात्र शिवसेनेची एक प्रमुख अट ही आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेची गणितं जी आहेत ती सोडवली गेली पाहिजेत। विधानसभेचं जागा वाटपाला अंतिम स्वरूप दिलं गेलं पाहिजे, त्यावरती शिवसेना आजही ठाम आहेत आणि त्या संदर्भात भाजपने देखील सकारात्मक जो विचार जो आहे तो शिवसेनेला दाखवलेला आहे की आम्ही विधानसभेचं देखील अंतिम स्वरूप जे आहे ते या वेळेला सोडू। त्यामुळे शिवसेना राजी झालेली आहे युती संदर्भातली पुढची चर्चा करून घेण्यासाठी। विधानसभेमध्ये शिवसेनेला किती जागा सोडल्या जातात यावरच खऱ्या अर्थाने युतीचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे। भाजप धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आता बघूयात की